औचित्य के मुद्दे द्वारे और योग से हमारे जो है पालक मंत्री भी यहाँ बैठे हुए हैं। मुझे पूरी उम्मीद है कि जो समस्या हमारे मुंबई के सभी लोग सह रहे हैं वो आप भी सह रहे होंगे। आज अध्यक्ष महोदय, पूरे मुंबई शहर के अंदर ट्रैफिक का कोई भी लॉ एंड ऑर्डर नहीं रहा है। आप हर सिग्नल पे देखिए, सिग्नल जंपिंग होती है। फुटपाथ के ऊपर मोटरसाइकिल, रिक्शा, गाड़ियां भी चलना शुरू हो गई है। रॉन्ग साइड तो कोई सवाल नहीं आता कि मतलब रॉन्ग साइड से मोटरसाइकिल और रिक्शा तो एवरी कॉमन जगह पे दिखाई दे रही है। यानी पुलिस के ऊपर क्या दबाव है कि कार्यवाही होती नहीं है, एक्शन क्यों नहीं होता है, उनके ऊपर एफआईआर क्यों नहीं होती है। मुझे ये उम्मीद थी कि लास्ट हमने डीपीडीसी मीटिंग में ये मुद्दा उठाया था और आशीष जी ने बोला था कि इसके ऊपर सख्त कार्रवाई होगी। वहां पे पुलिस कमिश्नर के लोग भी बैठे हुए थे, ट्रैफिक डिपार्टमेंट के लोग भी बैठे हुए थे। उन्होंने भी कहा, मैं आपको बताना चाहता हूं कि मलाड के अंदर अब तक का ऐसे 3 एक्सीडेंट, फैटल एक्सीडेंट हो गए जिसमें लोगों की जान भी जा चुकी है। और मुंबई शहर में रॉन्ग वे में आना, फुटपाथ पे गाड़ी चलाना और एक्सीडेंट होना ये कॉमन हो गया है, हर रोज का हो गया है। तो कम से कम पालक मंत्री जी, इसके ऊपर कम से कम इस अधिवेशन के टाइम पे किसी आमदार के साथ ऐसी घटना घटे नहीं, किसी और के साथ ऐसी घटना नहीं घटे, उसके ऊपर योग्य कार्रवाई करेंगे ऐसी उम्मीद करता हूं। सदस्य असलम शेख यांनी या ठिकाणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे महत्वाचा मुद्दा उपस्थित केला। सन्मानित सदस्य वरुण सरदेसाईंनी सुद्धा केला। या ठिकाणी आमचे दिलीप मामा लांडे या सगळ्यांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये एक विषय उपस्थित केला आणि ते खरं आहे। आणि ज्याचा उल्लेख यांनी केला की डीपीडीसीच्या बैठकीमध्ये सुद्धा या विषयावर सगळ्यांनी चर्चा केली। अध्यक्ष महोदय, हे आपल्याला लक्षात येत आहे की बऱ्याच ठिकाणी एक तर रस्ते मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि त्यामुळे रस्ते खोदल्यानंतर वाढणारं ट्रॅफिक, त्याला मिळणारं चॅनेल, त्याला मिळणारी दुसरा पर्यायी व्यवस्था, यामुळे सुद्धा ट्रॅफिक कंजेशनचा विषय समोर येतो। नंबर 1। नंबर 2, आपल्या लक्षात हे पडेल की मध्ये न्यायालयाने स्पीड ब्रेकर्सवर काही निर्णय दिले आणि त्या स्पीड ब्रेकरच्या निर्णयांमुळे कुठे लागले पाहिजेत, कसे असले पाहिजेत, किती वेळच्या रोडवर असले पाहिजेत आणि त्यामुळे पूर्वी परंपरागत जे स्पीड ब्रेकर्स होते ते स्पीड ब्रेकर्स सगळे निघाले कारण न्यायालयाचे आदेश झाले। तिसरं, आपल्या लक्षात असेल की मुंबई शहरात काही ठिकाणी पूर्वी पोलीस बीट्सच्या चौक्या होत्या, ट्रॅफिकच्या पण होत्या, लोकल पोलिसांच्या पण होत्या आणि त्या ठिकाणी त्या मॉनिटर करणं, रेग्युलेट करणं आणि धाक निर्माण करणं अशा वेगवेगळ्या पद्धतीने काम होत होतं। न्यायालयाचे त्याबद्दलही आदेश आले की बीट्स कुठे असली पाहिजेत, कुठे नसली पाहिजेत। त्या न्यायालयाच्या आदेशावर मी काही आज भाष्य करत नाही। या सगळ्याबरोबर एका अर्थाने पार्किंगची मोठी अव्यवस्था, ज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी रिक्षा, टॅक्सी यांना कुठेतरी पर्याय दिलाच पाहिजे, त्याबद्दलची असलेली अडचण आणि या सगळ्यावरनं विविध कारणांनी ही परिस्थिती निर्माण झाली आहे। आपल्याला डीपीडीसी मध्ये सांगितल्याप्रमाणे या विषयामध्ये मी आयुक्त, जॉईंट सीपी ट्रॅफिक यांच्याबरोबर माझी चर्चा झाली, त्यांना मी पत्र लिहिलं आणि उपनगरातल्या तरी म्हणजे खरं तर शहरातल्या सगळ्यांचंच केलं पाहिजे, पण त्यांची एक विशेष बैठक याच्याबद्दलची घेतली जाईल। 1, 3-4 मुद्दे चर्चेत आले, त्यामध्ये प्रत्येक रोड कॉन्ट्रॅक्टर्सने त्याच्याकडे असलेल्या कामाचा भाग आहे की ट्रॅफिक वॉर्डन त्याच्या दिलेल्या शेड्यूलच्या कॉस्टच्या प्रमाणे त्याला देण्यात यावे असे निर्देश दिलेत, म्हणजे किमान मॉनिटरिंग ऑफ द ट्रॅफिक